9 डिसेंबर शुक्रवार. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. अहो धृतं स्वनं श्रुतो महेशिकेश जातटे किरातसूत वाढवेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. आज सकाळी कलादरा या गावाहून 7 वाजता निघालो. संपूर्ण डांबरी रस्ता. तेथून बेसली येथे आलो. तेथे टपरीवर भजी चहा असा नाश्ता केला. बेसलीहून तसेच पुढे रस्त्याने केसरोल या गावी आलो. जवळजवळ 15 किलोमीटर अंतर चाललो होतो. वाटेत बघण्यासारखं असं काही नसल्यामुळे केसरोलहून बसने भरूचला आलो. तेथून 5-6 किलोमीटर चालून झाडेश्वर येथे नीळकंठेश्वर मंदिरात आलो. मंदिरात दर्शन घेतलं. मंदिर तसं फार जुनं नाही, पण जागृत आहे. कायाकल्प केलेले एक संत होते, त्यांनी ते बांधलं आहे. आश्रम चांगला आहे. नर्मदा मैयाचा किनारा आहे. आश्रमात संडास बाथरूमची सोय चांगली आहे, त्यामुळे अनेक तेथेच आटोपलं. भोजन प्रासादी, आमटी भात चना मसाला असं घेतलं. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुढे शुक्लतीर्थ मंगलेश्वर येथे येण्यास निघालो. मंदिरातून बाहेर पडताच श्रीरंग टाउनशिपमधून नवीन वस्ती आहे. त्यांनी नर्मदा परिक्रमावासियांना फेरा पडू नये म्हणून टाउनशिपच्या आवारातून रस्ता उपलब्ध करून दिला आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा डांबरी रस्त्याला लागलो. आता नर्मदेचा किनारा असल्यामुळे पुन्हा वातावरण बदलले. आज ऊस तूर शेती दिसू लागली आहे. रस्त्यावर डाव्या बाजूला उंच उंच झाडे सावलीसाठी आहेत. त्यामुळे प्रवास तसा सुखकर होता. त्यामुळे झाडेश्वरपासून नवा तवरा जुना तवरा गोपालनगर मार्गे तीर्थकडे एक रस्ता जातो आणि दुसरा मंगलेश्वरकडे जातो. अंतर जवळजवळ 17-18 किलोमीटर आहे. सकाळचे आणि दुपारचे मिळून 30 किलोमीटरवर चालणे झाले आणि मध्ये बसचा आधार घेतल्यामुळे भरूच पाहून पुढे मंगलेश्वरपर्यंत मजल एका दिवसात मारता आली. नर्मदा पुराणाप्रमाणे भरूचपासून गरुडेश्वरपर्यंतचे अंतर म्हणजे श्वेतवाराह क्षेत्र. विष्णूने येथे श्वेतवराहाचं रूप घेतलं आणि हिरण्यकशिपूला मारलं म्हणून या भागाला श्वेतवाराह कल्प असे म्हटले जाते. तसेच भृगु ऋषींचं क्षेत्र म्हणून त्याला भरूच असेही म्हटले जाते. हिडिंबा ही जी आपण ऐकलेली राक्षसीण आहे, तिची बहीण हरडिका, तिचा हा एरिया आहे असं मानलं जातं. ती एकटेपणामुळे तिला कंटाळा आला निर्जनतेमुळे आणि तिने भृगु ऋषींना विनंती केली की तुम्ही इथे वस्ती तयार करा. म्हणून भृगु ऋषी 60,000 आपल्या शिष्यांबरोबर भृगुपूर, पूर्वी भरूचला भृगुपूर असं म्हणत असत, या गावी आले. तेथे त्यांनी शंकराची तपस्या केली. 9 ठिकाणी त्यामुळे शंकर तेथे आले आहेत. त्यांना नवनाथ असंही बोललं जातं. त्यामुळे भरूच शहराची अशी वस्ती तयार झाली. आता शुक्लतीर्थ या क्षेत्राविषयी अशी आख्यायिका आहे की चाणक्य नावाचा एक राजा पूर्वी होऊन गेला. त्याच्या अंगावर काळे डाग पडले होते. त्याला सांगितले गेले की नावेत काळा कपडा बांधून नदीतून जा. जेथे ज्या ठिकाणी काळ्या कपड्याचा रंग बदलून पांढरा होईल तिथे तू पूर्ण बरा होशील. त्याप्रमाणे त्याने अमरकंटकपासून नर्मदेतून बोटीतून प्रवास सुरू केला. नर्मदा मैयातून येताना शुक्लतीर्थ येथे त्याच्या नावेचे कापड पांढरे झाले आणि तो बरा झाला. तो दिवस कार्तिक पौर्णिमा होती म्हणून आजही तिथे कार्तिक पौर्णिमेला उत्सव साजरा केला जातो. नंतर त्याने तिथे तप केले आणि तिथे शंकर प्रकट झाले. ह्या भागाला शुक्लतीर्थ असे नाव पडले. येथले आणखीन 2-3 आख्यायिका आहेत. एक सामवेदी ब्राह्मण राहत होते. संध्यावंदन पूजा हे सगळं ते रोज सकाळ संध्याकाळ करत असत. पण भरती ओहोटीच्या वेळेला त्यांचे सामान नदीतून वाहून निघून जात असे. म्हणून त्या पंडितांनी नर्मदेला शाप दिला की तू इथून 2 किलोमीटर दूर जाशील. त्या दिवशीही कार्तिक पौर्णिमा होती आणि म्हणून शुक्लतीर्थपासून नर्मदा नदी 2-3 किलोमीटर दूर आहे असंही येथे मानलं जातं. शुक्लतीर्थला न जाता आम्ही एक फाटा शुक्लतीर्थला जातो, एक मंगलेश्वरला जातो. आम्ही शुक्लतीर्थला न जाता मंगलेश्वर येथे आलो.
मंगलेश्वरमध्ये हनुमानाने तप केले आणि शिव प्रकट झाले आणि त्याला मंगलेश्वर शिवसे नाव पडले. मंगळ ग्रहाने सुद्धा येथे तप केले आणि शंकर भगवान प्रकट झाले असेही मानले जाते. इथल्या शंकर भगवानाची अशी कथा आहे की शिवलिंग जे आहे ते एका बाजूनी ओम आहे आणि दुसऱ्या बाजूनी त्याला त्रिपुंड्र आहे, कारण मंगळ ग्रहामुळे असे आहे असं मानलं जातं. प्रत्येक क्षेत्राचा काही ना काही महिमा इथे ऐकायला मिळतो. विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि ठेवायचा नसेल तर सत्य शोधण्यासाठी अभ्यास करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच खरे खोटे समजेल. मंगलेश्वरला ज्योतिबेन पंड्या ह्या कुटुंबात आम्ही उतरलो. 2 बहिणी, आई आणि मावशी असे कुटुंब आहे. मावशी आंधळी आहे, पण सगळीकडे व्यवस्थित वावरते, सगळं करते. एक बहीण शिक्षिका आहे, दुसरी वकील आहे. सुशिक्षित धार्मिक कुटुंब आहे. सेवेसाठी बहिणींनी लग्न केलेले नाही. त्याला आश्रम असं म्हणता येणार नाही, त्यांचं स्वतःचं घर आहे. तेथे ते अंगणात परिक्रमावासियांची सेवा करतात. 25-30 परिक्रमावासी आत्ता त्यांच्या अंगणात आहेत. काहींना सदावर्त दिलं आहे, पण आम्हा तिघांसाठी मात्र खिचडी भाजी त्यांनी घरात बनवली. आम्हाला घरात वाढलं. ताक, लोणचं आणि बाहेरच्या लोकांनासुद्धा सगळ्या परिक्रमावासियांना त्यांनी प्रसाद म्हणजे गोडबुंदी आणि ते सगळ्यांसाठी मही म्हणजे ताक होतं. घरातली सगळीच सेवा करत होती. त्याचप्रमाणे शेजारी पाजारीसुद्धा त्यांना मदत करत होते. आमची झोपण्याची व्यवस्था त्यांच्या समोरच्या घरातील ओट्यावरच केली. अशा प्रकारे या छोट्याशा गावात वसुधैव कुटुंबकमचं उत्तम उदाहरण, आदर्श उदाहरण म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पूर्वी येथे काय घडून गेलं हे ऐकण्या पाहण्यापेक्षा आज ह्या घरात आणि गावात काय घडतं आहे, किती निस्वार्थपणे परिक्रमावासियांची येथे सेवा केली जाते, प्रत्येकाला हवं नको बघितलं जातं, हे अनुभवणं मला जास्त मोठं आनंदाचं वाटलं. कुणा परिक्रमावासियाला औषध हवं होतं, ते जातीने शेजारच्या गावात जाऊन मेडिकल स्टोअर्समधून आणून दिलं. जाताना आणि कुणाला काही हवं आहे का हे विचारलं. हे केवढं मोठं काम आहे, आणि ते सुद्धा आणल्यानंतर त्याचे पैसेसुद्धा त्यांनी घेतले नाही. केवढा हा सेवाभाव. अशी माणसं पाहायला मिळणं, त्यांचं देवत्व दिसणं, हेच तर मैयाला दाखवून द्यायचं असेल कदाचित. यातून आपल्याला काही बोध घेता आला तर परिक्रमा सफल झाली असं म्हणायला हरकत नाही. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, हे मला इथे जाणवलं आणि चालण्याचा शीण नाहीसा झाला. खरोखरीच मैया तुझा महिमा अगाध आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.